नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या गाजरांचा सीझन असतोच म्हणून हलवा तर प्रत्येकाच्या घरात बनतो. पण जसा आपण लग्नांमध्ये खातो किंवा हॉटेलमध्ये खातो ना शाही हलवा, तसा नेहमी घरात का बनत नाही असे प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतात. तर मी आज आपल्यासाठी तशीच खास रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे गाजराचा हलवा. आपण याला शाही हलवा पण म्हणू शकतात. तर यामध्ये तरी पण आपण काहीही मावा वगैरे काही घालणार नाही आहे. अगदी घरी जे साहित्य असतं ना त्या साहित्यापासूनच आपण शाही हलवा तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपीकडे वळूया. पण याआधी माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर गाजरं दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान असे वरून त्याचे साल काढून घ्यायचे आणि नंतर खिसून घ्यायचे. तर शक्यतो बारीकच खिसून घ्यायचे ज्याने ते शिजण्यासाठी अगदी सोपं जाईल. तर मी खिसून घेतले आणि तूप वगैरे काही न घालता डायरेक्ट आपला हलवा जो आहे तो शिजायला घालून दिलेला आहे, तो म्हणजे कढईमध्ये. आपण कुकरमध्ये पण घालू शकतात, पण माझे जास्त हे जवळपास 2 किलोचे गाजर होते. तर मोठ्या अशा छान असं कढईमध्येच मी त्याला शिजून घेते. तर अगदी खूप वेळ लागतो शिजण्यासाठी आणि जितका छान आपण शिजवाल तितका छान आपल्याला रिझल्ट येईल, म्हणजे चव अगदी सुरेख होते. तर जवळपास 15 ते 20 मिनटं मी कंटिन्युअसली त्याला हलवून शिजवून घेते. कारण की त्याच्यामध्ये पाणी मी इथे अर्धा लिटर दूध सोडून घेतलेले पूर्ण साईसोबतच. आपली जी साय असते ना त्याच्यासोबतच पूर्ण आपलं दूध जे आहे त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे. अगदी कच्चं पण असेल तर चालतं. तर याकरता कारण की आपण मावा वगैरे काही वापरणार नाही ना, तर जितकं होईल तितकं आपण दूध आणि क्रीम जी आहे ती छान अशी त्याच्यामध्ये सोडून द्यायची, म्हणजे साय. तर पूर्ण दूध आटल्यानंतर, पूर्ण पाणी आटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. आता साखर किंवा गूळ आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतात आणि जितकं आपल्याला गोड हवं असेल, पण शक्यतो जास्त पण गोड नको आहे, अगदी मीडियम पाहिजे. तर मी इथे 2 मोठाले वाटी साखर घालून घेतलेली आहे. तर साखर घातल्यानंतर आता पुन्हा आपल्या हलव्याला पाणी सुटेल. तर पुन्हा आपल्याला त्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला दूध घालून पूर्ण ते आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा साखर घालून साखरेचा जो पाक होतो ना तो पूर्ण आटवेपर्यंत आपल्याला पुन्हा त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर थोडीशी मेहनत जास्त लागते, पण चव अगदी सुरेख होते आणि हा आपण स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये. खूप दिवस हा आपण खाऊ शकतो. स्वीट जेवणानंतर जरा वाटी पण खाल्ला ना तर अगदी खूप छान आपल्या तोंडाला जे आहे ते चव येते. तर आणि गाजर कसे हेल्दी पण असतात, मुलं तसं खात नाही, तर आपण ह्या हलव्या थ्रू पण त्यांना देऊ शकतात खाण्यासाठी. तर बघू शकतात पाणी खूप सारं सुटलेलं आहे. मी खूप म्हणजे छान असं गोडसर बनवलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त पाणी त्याला सुटलेलं आहे. आता पुन्हा छान आटून घेऊ. आता पाणी आपलं पूर्ण आटलेलं आहे, जे साखराचं पाणी. आता आपण हा जो सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे मिल्क पावडर. तर इथे आपण मावा खवा जो आहे तो न वापरता मिल्क पावडर वापरणार आहोत. अगदी सहज किराणाच्या दुकानामध्ये आपल्याला छोटं पॅकेट पण मिळून जातं मिल्क पावडरचं. तर हे आपल्याला घालायचं आहे त्या हलव्यामध्ये. तर याने काय होईल, अगदी जो शाही फ्लेवर येतो ना जसा लग्नांमध्ये असतो किंवा जसा आपण हॉटेलमध्ये खातो, त्याने आपल्याला हा फ्लेवर येणार आहे. कारण की दूध जास्त आपल्याला आटवण्यासाठी त्रास होतो. मग असं हे मिल्क पावडर जर घातलं ना अगदी पेड्यासारखंच त्याला टेक्स्चर राहतं आणि चव पण खूप छान लागते. तर मी ते जवळपास मोठी अर्धा वाटी मिल्क पावडर सोडून दिलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. आता सुरुवातीला आपण कुठेही तूप वापरलेलं नाही आहे, म्हणून आता आपल्याला शेवटी तूप वापरायचं आहे. तर जितकं आपल्याला हवं असेल ना, तर मी छान असं भरपूर प्रमाणात मोठा चम्मच जे आहे ना ते 2 चम्मच वापरलेले भाजीचे आणि मग ते छान असं पगळून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे आहे ते आपल्याला घालून घ्यायचे. तर तूप मी सुरुवातीला याकरता नाही घातलं कारण की आपण कंटिन्युअसली त्याला परततो आणि परतल्यानंतर त्याचा वास पण जातो आणि त्याला टेक्स्चर पण येत नाही हवं तसं. म्हणून मी आता हलवा अगदी माझा जेव्हा रेडी झालेला आहे ना तर तेव्हाच मी आता त्याच्यामध्ये हे तूप आणि ड्रायफ्रूट्स सोडून देणार आहे आणि नंतर आपण वेलायचीचं पावडर पण नंतरच सोडून द्यायचं आहे. कारण की आधी जर घातलं ना आपण तर त्याचा वास अगदी उडून जातो. मी आता याच्यामध्ये काजू, बदाम आणि ज्या टरबूजच्या बिया असतात ना त्या पण घालून घेतलेल्या आहे, पंपकिनच्या. तर ज्या आपल्याला घालायच्या असेल
मनुके वगैरे आपण सर्व ड्रायफ्रूट्स घालू शकतात. तर छान असं खरपूस तळून घेतले मी. आणि आता आपला जो रेडी हलवा आहे ना, मिल्क पावडर मिक्स केलेला, तर त्याच्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे. तर ही एक सिक्रेट आपल्याला टिप आहे. आपण मिल्क पावडर घालून नक्की हलवा करून बघा, अगदी शाही फ्लेवर येईल. आणि ह्या प्रोसेसने करून बघा, लास्टला अगदी आपल्याला विलायची पावडर आणि तूप घातलेला आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे. त्याने अगदी आपला हलवा असा चमकतो पण, शाईन पण करतो आणि चव खूप फ्रेश येते तुपाची पण त्याच्यामध्ये. आणि ड्रायफ्रूट्स पण नरम होत नाही, अगदी छान असे क्रंची राहतात. तर अशा पद्धतीने करून बघा, नक्की मुलं आवडीने खातील. आता मी काय केलं आहे, तूप सोडून आता त्याला छान पुन्हा 5 ते 6 मिनटं त्याला हाय फ्लेमवर परतून घेते. म्हणजे जे विलायची पावडर आणि तूप आहे ना, ते अगदी पूर्ण आपल्या हलव्यामध्ये लागलं पाहिजे. तर तुपाच्या त्या कंटेनरमध्ये थोडासा हलवा टाकून मिक्स करून आपल्याला पूर्ण हलवा एकजीव करून घ्यायचा आहे. तर आपण हलव्याचं टेक्स्चर बघू शकतात, अगदी छान असा चमकतोय आणि तुपाचा अगदी फ्रेश फ्लेवर येतोय. अशा पद्धतीने जर आपण ही रेसिपी केली तर नक्की मुलं आवडीने खातील. रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.